नमस्कार दर्शक हो. कथा प्रवाह या माझ्या चॅनलवर आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकूया. फार फार वर्षापूर्वीची ही कथा आहे. पेडगाव नावाच्या छोट्याशा गावात रामकाका व सीता काकू आपली 2 मुले गुरुदेव व नीला यांच्यासोबत सुखासमाधानाने राहत होते. त्या काळी 10वी पास होण्याला खूप महत्त्व होते. त्यामुळे गुरुदेवने 10वी पास झाल्यावर घरीच पुढच्या खोलीमध्ये वाणसाहित्याचे म्हणजे साखर, गूळ, शेंगदाणे, तेल, तूप, गहू, ज्वारी, डाळी, बिस्किट, गोळ्या अशा गोष्टी विकण्यासाठीचे दुकान सुरू केले. पेडगावातील हे दुकान नवीन व चांगले साहित्य असल्यामुळे लवकरच प्रसिद्ध झाले. सर्व गावकरी याच दुकानातून साहित्य घेत आणि यासोबतच गुरुदेवने एक पिठाची गिरणी घेतली व गिरणीत काम करण्यासाठी एक कामगार नेमला. त्यामुळे व्यवसायात मदत होऊन उत्पन्न खूप वाढले. कारण गुरुदेवच्या दुकानात गहू, ज्वारी, डाळी घेऊन त्याच्याच गिरणीत धान्याचे पीठ करून लोक घेऊन जात. हळूहळू गुरुदेव पेडगावमधील प्रसिद्ध व श्रीमंत व्यक्ती बनला. त्याच वेळी त्याची बहीण नीला 10वी परीक्षा पास झाल्यामुळे आधी तिचे लग्न लावून दिले. रामकाका व सीता काकूने तिचे लग्न आधी लावून देताना त्याच गावातील नित्यानंद नावाचा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा जावई म्हणून निवडला. नित्यानंद व नीला यांचा सुखाचा संसार शांततेने व समाधानाने सुरू झाला. नवऱ्याच्या तुटपुंज्या कमाईमध्ये नीला निगुतीने संसार करू लागली. नीलाला पुढे 2 मुलं व 2 मुली झाल्या. खर्च वाढला, पैसा पुरेनासा झाला. तेव्हा नीला आईची शिलाई मशीन घरी घेऊन आली. आईने पण नीलाला समाधानाने मशीन देताना म्हणाली, नीला बरं झालं तू मशीन घेऊन जात आहेस. मला आता त्यावर कपडे शिवताना थकायला होत आहे. नुसती पडून खराब होण्यापेक्षा तू तरी वापरशील, तुला उपयोग होईल. मग नीलाने उत्साहाने शिवणकाम सुरू केले. तिला लग्नाच्या आधीपासूनच शिवणकामात खूप उत्साह होता. तिने नव्या नव्या गोष्टी शिकल्या होत्या शिवणकलेतील. मग मुलांचे कपडे, स्वतःचे कपडे शिवणे, तसेच उसवलेल्या कपड्यांना टीप मारणे, त्यानंतर मैत्रिणींचे व गावातील महिलांचे, मुलींचे कपडे शिवून 4-2 पैसे संसाराला टेकू देण्यापुरते मिळू लागले. 2 वेळचे पोटभर अन्न खाऊन नीलाचे कुटुंब समाधानाने जगत होते. पण भावाच्या व बहिणीच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक होता. गुरुदेवचेही लग्न झाले. त्याला सुंदर सुस्वभावी पत्नी मिळाली. तीही माहेरची प्रचंड श्रीमंत असल्यामुळे गुरुदेवच्या घरात लक्ष्मीची जणू बरसात झाली. भरपूर वरदक्षिणा, सोन्याचे दागिने, चांदीची भांडी. लग्नापासून वर्षभराच्या सणवाराच्या निमित्ताने गुरुदेवला खूप भेटी मिळाल्या. गुरुदेव व त्याची पत्नी सोन्याच्या दागिन्यांनी सतत मढून गेलेले असत. पण नीलाच्या अंगावर मात्र केवळ 5 सोन्याचे मणी व डोरले लावलेले काळ्या मण्यांचे मंगळसूत्र गळ्यात घातलेले. पण त्यामुळे तिच्या सुंदर सात्विक चेहऱ्यावर वेगळीच झळाळी होती. कारण जे आहे त्यात ती समाधानी होती. पुढे गुरुदेवला मुलगा झाला व कुलदीपकाच्या आगमनाप्रित्यर्थ नामकरण विधीला त्याने गावजेवण देण्याचे ठरवले. गावातील सर्व श्रीमंत व गरीब लोकांना त्याने घरी जाऊन आमंत्रण दिले. पण स्वतःच्या बहिणीला मात्र त्याने आमंत्रण दिले नाही. नामकरणाच्या दिवशी दुपारी जेवणाच्या पंक्ती बसू लागल्या. खूप लोक भोजनाचा आस्वाद घेऊ लागले. इकडे नीलाला वाटले, आज भावाकडे गावजेवण आहे पण आपल्याला आमंत्रण नाही. मी पण भावाच्या आनंदाच्या प्रसंगी मानपान न घेता तिथे जायला हवे. ही वेळ पुन्हा येणार नाही. त्यामुळे आपण मुलांना घेऊन त्याच्या घरी जावे, असा विचार करून तिने आपल्या मुलांना जुनेच पण स्वच्छ कपडे घालून व स्वतः पण साधीशी पण नीटनेटकी साडी नेसून भावाच्या घरी पोहोचली. नीलाचा नवरा कामाच्या ठिकाणी असल्यामुळे तो काही येऊ शकत नव्हता. भाऊ गुरुदेव आलेल्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत करत होता. तितक्यात नीला व तिची 4 मुले मांडवात आली. पण गुरुदेवच्या कपाळाला आठा पडल्या. मुले मामा मामा म्हणत गुरुदेवला बिलगू लागली. पण गुरुदेव पटकन दुसऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुढे निघून गेला. मग मुलांना घेऊन नीलू तिची भाऊजाई व भाऊजाईच्या छोट्या बाळाला भेटायला गेली, भावाचं बाळ. आणि मग बाळाला हौसेने तिने केलेली चांदीची वाटी व चमचा दिला. मुले तर बाळाला बघून खूप खुश झाली. आता हे बाळ कधी मोठं होणार असं विचारू लागली. नंतर नीलाचे आईबाबा एका कोपऱ्यात शांत बसून कार्यक्रम बघत होते. त्यामुळे नीलाने आईबाबांना भेटून नमस्कार केला. नीलाच्या मुलांनी पण आजी आजोबांना नमस्कार केला. आजी आजोबाच्या मायेच्या वर्षावात ते भिजून गेले. आईबाबा नीलाला म्हणाले, नीलू मुलांना सोबत घेऊन जा हो, पंक्तीत जेवायला बस. नीलूच्या भाऊजाईने पण आग्रह केला होता जेवायला बसण्याचा. त्यामुळे नीलूने विचार केला, भाऊ नाही पण आईबाबांनी भाऊजाईने जेवायला सांगितलं आहे ना, मग आता पंक्तीत बसूयात. म्हणून पंक्तीत जिथे जागा होती तिथे मुलांना घेऊन स्वतःही जेवायला बसली. पानात विविध पक्वान्न वाढपी वाढत होते. तिची मुले आलूवडा, जिलेबी, गुलाबजाम, मोहन थाळच्या वड्या, मसाले भात, पुरी, श्रीखंड यांचा आस्वाद घेत होते. नीलूने आजूबाजूला पाहिले. गुरुदेव दिसतो का बघू लागली, पण तो दिसला नाही. तेव्हा नाईलाजाने तिने भात भाजी कालवून पहिला घास तोंडात घेतला आणि तितक्यात गुरुदेव घाईने तिथे पळत आला व नीलूला म्हणाला, अगं ए, तुला कोणी बोलावली इथे? चल उठ, इथे सगळे श्रीमंत लोक बसले आहेत. त्यांच्यात तू अशी साध्या जुन्या कपड्यात येऊन बसलीस तर त्यांनाच लाज वाटेल आणि न जेवता ते परत जातील. त्यापेक्षा तूच उठ आणि मुलाबाळांना घेऊन घरी जा. कशी उद्या तुला उरलेल्या गोड पदार्थांचे डबे भरून तुझ्या घरी पाठवेन, पण तू इथून निघून जा. नीलूला खूप वाईट वाटलं. आपण खूप निर्धन आणि गरीब आहोत याची तिला पहिल्यांदाच तिच्या भावाने जाणीव करून दिली. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. ती अपमानाने लज्जित होऊन मुलाबाळांना घेऊन आपल्या घरी निघून गेली. जाताना मुले आईला विचारू लागली, आई आई, मामाने आपल्याला का उठवून लावले ग? मला तर श्रीखंडपुरी खायची होती. छोटा म्हणाला, मला मसाले भात तर इतका आवडला होता. मुली समजदार होत्या.
त्या आपल्या भावांना म्हणाल्या, अरे खूप गर्दी झाली होती ना तिथे पंक्तीत, मग घरच्या लोकांनी उठून पाहुण्या लोकांना बसायला जागा करून द्यायची असते, म्हणून मामाने आपल्याला उठवले. अशा प्रकारे मुले आणि आई एकमेकांची समजूत घालत नाराज होऊन भरल्या ताटावरून उठवल्यामुळे अपमानित होऊन घरी परतले. नीलूचा नवरा कामावरून घरी थकून भागून परतला तेव्हा नीलूने सगळ्यांसाठी एक खिचडी बनवलेली होती. ती गरम गरम खिचडी पोटभर खाऊन सगळेजण गप्पा मारत हसत खेळत झोपी गेले. नीलूला हेच समाधान बळ देत होते. दुसऱ्या दिवशीची सकाळ नीलूने रोजच्यापेक्षा वेगळी बनवली. तिने सकाळी देवपूजेच्या वेळी देवाला फुले वाहून व साखरेचा नैवेद्य दाखवून देवाला हात जोडून मनोभावे प्रार्थना केली की, हे भगवंता, मी यापुढे कुणाच्याही घरी रीतसर बोलावणं आमंत्रण आल्याशिवाय कार्यक्रमाला जाणार नाही. मी माझ्या मुलांसाठी प्रामाणिक कष्ट करेन, पण त्यांना म्हणजे 4ही मुलांना यशस्वी बनव. हळूहळू काळ पुढे सरकू लागला. नीलूची मुले शिकून नोकरीस लागली. परगावी मोठ्या नोकऱ्या करून भरपूर मान सन्मान प्रतिष्ठा लोकप्रियता व त्याचबरोबर पैसा सन्मानाने कमवू लागली. दोन्ही मुलांनी व मुलींनी पण आईला भरपूर दागिने बनवले. कुणी मंगळसूत्र बनवलं, कुणी सोन्याच्या पाटल्या बांगड्या, कुणी हार तोडे, कुणी झुमके कुड्या, हिऱ्याच्या अंगठ्या, असे कितीतरी सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने बनवले. नीलूने पण स्वतःसाठी शिलाईच्या पैशातून आंबाड्यातील सोन्याची फुले आणि नवऱ्याला गळ्यातली चेन व अंगठी बनवली. आता तीही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बनली. दोन्ही मुलींच्या लग्नात तिने भाऊ भाऊजय आई वडिलांना अगत्याने बोलावले व इतर सर्व पाहुण्यांसमवेत आपल्या आई वडील व भाऊ भाऊजईला पण आग्रह आणि सन्मानाने जेवू घातले. सोन्याच्या दागिन्यात मढलेल्या बहिणीला पाहून व तिच्याकडून मिळालेल्या सन्मानाने गुरुदेव लज्जित झाला. पण त्याला स्वतःच्या घरी झालेल्या कार्यातील जेवणामधून बहिणी स्वतःच्या मुलांना हाकलून दिल्याचा प्रसंग वारंवार आठवून तो मनात खजील झाला, पण उघडपणे काही बोलला नाही. नीलू पण वाईट साईट काहीच बोलली नाही. नीलूच्या आता 2 जावई 2 सुना अतिशय चांगल्या मिळाल्या होत्या. तिचे सर्व 4ही मुले आपापल्या जोडीदाराबरोबर आपापल्या नोकरीच्या गावी सुखासमाधानाने राहू लागले. 2-3 वर्षांनी गुरुदेवच्या मुलाचे लग्न ठरले. म्हणजे ज्या मुलाच्या बारशात नीलूचा अपमान झाला होता त्याच मुलाचे लग्न आता ठरले होते. म्हणून देवब्राह्मणाला गुरुदेवने सर्व नातेवाईकांसोबतच नीलूला व तिच्या पतीला आग्रहाचे सन्मानपूर्वक आमंत्रण दिले. नीलूला ह्याच भाच्याच्या बारशाच्या कार्यक्रमातील पंक्तीत बसलेली तिची मुले व तिला हाकलून देण्यात आलेला प्रसंग आठवून डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्या. पण ती दुसऱ्या दिवशी माहेरी गेली. भरजरीत चमकदार शालू नेसली. गळ्यात सोन्याची दागिने, मंगळसूत्र, चिंचपेटी, पाटल्या बांगड्या, तोडे, पोहेहार, कमरपट्टा, आंबाड्यामधली सोन्याची फुले अंगठ्या असे सर्व सोन्याचे व हिऱ्याचे दागिने घालून उंची चप्पल घालून ती माहेरी आली. तिला माहेरी आलेली पाहताच भावाने हाताला धरून घरात नेले, पाटावर बसवले, पाणी प्यायला दिले, चौकशी करू लागला मुलांची नवऱ्याची. नीलू पण प्रसन्न मनाने त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली. भाऊ म्हणाला, नीलू, तू तर आज अगदी लक्ष्मीच दिसते आहेस. थोड्या वेळाने देवब्राह्मणांची पूजा आरती झाली. देवाला नैवेद्य दाखवला गेला आणि आता जेवणाच्या पंक्ती वाढल्या जाऊ लागल्या. गुरुदेव स्वतः प्रत्येकाच्या पानात पदार्थ वाढताना सुरुवात नीलूच्या पानापासून करू लागला. नीलूच्या समोर चौरंग मांडून त्यावर ताट उदबत्ती तांब्या पेला ठेवलेला होता. सर्व पदार्थ वाढल्यानंतर आणि वदनी कवला घेता हा श्लोक म्हणून झाला व सर्वांनी जेवायला सुरुवात केली. पण नीलूने काय केले, उदबत्तीचा कट्टा व चांदीचा तांब्या पेला पाण्याने भरलेला जमिनीवर ठेवून चौरंगावरील ताट थोडेसे सरकवून ठेवले. अर्धी जागा चौरंगावर रिकामी ठेवली. त्याच्या शेजारी रिकाम्या जागेत सोन्याची सर, पाटल्या बांगड्या, मोहनमाळ, कानातले झुबे, वेल, चिंचपेटी, कमरपट्टा छान मांडून ठेवले व प्रत्येक दागिन्यांवर आता एक एक पदार्थ वाढू लागली. म्हैसूर पाक, जिलेबी, इमरती, मसाले भात, श्रीखंड, पुरी, भात, भाजी. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघू लागले. तिचे दागिन्यांना हळूहळू घास भरवणे सुरूच होते. शेवटी गुरुदेव नीलूजवळ बसला आणि हळूच कुजबुजत म्हणाला तिच्या कानात, की नीलू, अगं जेवण का नाहीस करत आहे? हे काय चाललंय ग तुझं? दागिन्यांना काय घास भरवतेस? ती म्हणाली, मी जेवणच तर करते. गुरुदेव म्हणाला, ते कसे? ते नीलू उत्तर देती झाली, माझ्या लाडक्या भावा, अरे तू मला नाही बोलावलेस रे जेवायला, लक्ष्मीला बोलावली आहेस. तुला कित्येक वर्षांपासून लक्ष्मी प्रसन्न आहे. तुझ्याकडे पैशांचा झरा वाहतोय, त्यामुळे तुला गरिबी बिलकुल आवडत नाही. म्हणूनच 25 वर्षांपूर्वी तू मला अंजनच्या बारशाला जेवायच्या पंक्तीतून भरल्या ताटावरून उठवून हाकलून लावले होतेस. तेव्हा मी गरीब व निर्धन असल्यामुळे तू मला बहिणीचा सन्मान व प्रेम देऊ शकला नाहीस. खरे तर त्यावेळी रोज चटणी भाकरी खाऊन समाधान मानणाऱ्या माझ्या मुलांना कधी न मिळणाऱ्या पंचपक्वान्नांची ओढ व गरजही होती. पण तू आम्हाला हाकलून दिलंस, जसा दारिद्र्याचाच अव्यय केलंस. ती गोष्ट मी आई बाबा व तुझ्या बायकोला म्हणजे माझ्या लाडक्या भाऊजाईला अजूनही कळून दिली नाहीये. आजवर बारशाच्या दिवशी आई बाबांप्रमाणेच भाऊजाईने पण जेवणाचा आग्रह केला होता, त्यामुळे मी पंक्तीत बसले होते. तू मला आमंत्रण दिलेच नव्हतेस, पण जेवणाच्या पंक्तीतून हाताला धरून उठवलेस. आज मात्र मी 25 वर्ष केलेल्या कष्टाचे व सहन केलेल्या अपमानाचे परिवर्तन झालेले आहे. मी सोन्याच्या दागिन्यांनी पूर्णपणे मढलेली पाहून मला तुझ्या घरी बोलावण्यासाठी तुझी इच्छा झाली. म्हणजेच तू माझ्यातल्या लक्ष्मीला जेवायला बोलावली आहेस, मला नाही. म्हणून मी लक्ष्मीला घास भरवते आहे. हे ऐकून गुरुदेव लाजिरवाणा झाला. सर्व पंक्तीतल्या लोकांसमोर तिचे हात जोडून क्षमा मागू लागला. आई वडील भाऊजाई पण दुःखी झाले व गुरुदेवच्या वतीने स्वतः क्षमा मागू लागले. मग नीलूला खूपच वाईट वाटले, रडू आले.
25 वर्ष मनात ठेवलेले दुःख अश्रुरूपाने महापूर आलेल्या नदीसारखे वाहू लागले. मोठ्या मनाने नीलू म्हणाली, आई बाबा, गुरुदेव दादा व वहिनी, ही गोष्ट गुरुदेवने मनातून नाही केली. तो मनाने खूप चांगला आहे, पण परिस्थिती तशी होती. तेव्हा गुरुदेवला कसे वागावे कळले नाही, पण त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला आहे. आता आपल्या सर्वांच्या मनातले किलमिश, दुःख, अपराधाची भावना नाहीशी झालेली आहे. मी सर्वांना क्षमा तेव्हाच केलेली आहे. सर्वजण आनंदाने भोजनाचा आस्वाद घेऊ लागले आणि नीलू पण मनसोक्त पोटभर जेवण करून सगळ्यांना आशीर्वाद देऊन घरी परतली. दर्शक हो, गरिबी व श्रीमंती ह्या दोन परिस्थिती आहेत. आपण जेव्हा गरिबी अनुभवतो तेव्हा वाईट वाटून न घेता आहे त्यात सुखासमाधानात राहावे. प्रामाणिक कष्ट करून परिस्थिती बदलण्याचा, श्रीमंत होण्याचा प्रयत्न करावा व श्रीमंती अनुभवताना गरजू व्यक्तींना यथोचित सन्मान करून अन्नदान, जलदान व पैशांच्या स्वरूपात मदत करावी. थोडक्यात, गरिबीला लाजू नये, श्रीमंती येता माजू नये. ही संपूर्ण कथा ऐकणाऱ्या दर्शक हो, माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. लाईक, शेअर करून मला प्रोत्साहित करा व अजून कोणत्या कथा ऐकायला आवडतील, ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.